सगळ्यांना सगळ्यात आधी श्री स्वामी समर्थ. तर आज आपण यंदा नागपंचमी आणि श्रावणी सोमवार एकाच दिवशी आले आहेत आणि म्हणूनच या दिवसांबद्दल अनेकांच्या मनामध्ये अनेक प्रश्न आहेत. आधी शिवपूजा करायची की नागपूजा? भावासाठी उपवास करणाऱ्या बहिणींनी उपवास कधी सोडायचा आहे? श्रावणी सोमवारचा उपवास आणि नागपंचमीचा उपवास एकत्र करता येतो का? मग श्रावणी सोमवारचा उपवास कधी सोडायचा? यासारखे अनेक प्रश्न मनामध्ये आलेले आहेत. ह्या आणि अशा अनेक प्रश्नांची उत्तरे आपण आपल्या आजच्या या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. त्यामुळे व्हिडिओला कुठे स्किप करू नका. व्हिडिओ आवडला तर एक लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. नमस्कार, मी अमृता आणि तुमचं सगळ्यांचं स्वागत करते स्वामी सेवा विथ अमृता या आपल्या युट्यूब चॅनलमध्ये. सर्वात आधी नागपंचमीच्या आणि श्रावणी सोमवारच्या सर्वांना मनापासून शुभेच्छा. सोमवार 17 ऑगस्ट 2026 रोजी श्रावणी सोमवार आणि नागपंचमीचा अत्यंत दुर्मिळ असा योग येत आहे. तर आता आपण प्रश्न आणि उत्तर बघूयात. तर सगळ्यात पहिला प्रश्न, नागपंचमी आणि श्रावणी सोमवार एकाच दिवशी आल्यास आधी शिवपूजा करायची की नागपूजा? तर बघा, याचं उत्तर आहे नागपंचमी आणि श्रावणी सोमवार एकाच दिवशी असल्यास सकाळी प्रथम स्नान करायचं आहे, संकल्प करावा. त्यानंतर भगवान शिवांची पूजा आणि शिवलिंगाचा अभिषेक करून घ्यायचा आहे. त्याच पूजेमध्ये नागदेवतेचे स्मरण आणि पूजन करावे, कारण नागदेवता भगवान शिवांच्या अलंकार रूपात मानल्या जातात. मात्र आपल्या घरातील कुलाचार किंवा परंपरेनुसार क्रम वेगळा असल्यास तेही मान्य करायचं आहे. दोन्ही पूजा म्हणजेच नागपंचमीची पूजा आणि श्रावणी सोमवारची पूजा एकत्र करता येते का? तर हो, दोन्ही पूजा एकाच पूजा विधीमध्ये करता येतात. प्रथम शिवपूजा करून त्यानंतर नागदेवतेचे पूजन करावे. शिवलिंगावर नागाची प्रतिमा असल्यास शिवपूजेबरोबर नागदेवतेचेही स्मरण या दिवशी करता येते. नागदेवतेची पूजा घरात करावी की मंदिरामध्ये करावी? तर उत्तर आहे नागदेवतेची पूजा घरातही करता येते आणि नागमंदिरातही करता येते. घरच्या घरी पूजा करताना नागदेवतेची प्रतिमा किंवा चित्र ठेवून श्रद्धेने पूजा करावी, किंवा पार्थिव नागांची पूजा या दिवशी विशेषतः केली जाते. यासोबतच मंदिरामध्ये किंवा वारुळाला जाऊनही पूजा करता येते. नागपंचमीला नागाला प्रत्यक्ष दूध पाजावे का? तर याचं उत्तर आहे नाही. प्रत्यक्ष सापाला दूध पाजू नये. साप हे दूध पचवण्यासाठी नैसर्गिकरित्या बनलेले प्राणी नाहीत आणि त्यामुळे त्यांना त्रास होऊ शकतो. नागपंचमीची पूजा नागदेवतेच्या प्रतिमेचे किंवा पार्थिव मूर्तीचे पूजन करून श्रद्धेने अर्पण करू शकता. पुढील प्रश्न आहे, आघाड्याची पाने का अर्पण केली जातात? महाराष्ट्रातील काही धार्मिक परंपरांमध्ये नागपंचमीला आघाड्याची पाने अर्पण करण्याची प्रथा आहे. आघाडा हा पूजेत वापरल्या जाणाऱ्या वनस्पतींपैकी एक मानला जातो. आघाडा हा विषावर्ती रामबाण औषध आहे असंही सांगितलं गेलेलं आहे आणि म्हणूनच नागपंचमीच्या दिवशी नागपूजेमध्ये आघाड्याचा वापर केला जातो. आता सगळ्यात महत्वाचे प्रश्न म्हणजे उपवासाबद्दलचे महत्वाचे प्रश्न. तर आता आपण उपवासाबद्दलचे महत्वाचे प्रश्न बघणार आहोत. आता सगळ्यात महत्वाचा प्रश्न म्हणजे भावाचा उपवास नेमका कधी करायचा असतो? तर भावाचा उपवास हा प्रत्येक ठिकाणच्या पद्धती आणि परंपरेनुसार करायचा असतो. जसं की आमच्याकडे भावाचा उपवास हा चतुर्थीपासून सुरू होतो. चतुर्थीला नागोबाचं पूजन केलं जातं. त्यांना दूध, लह्या आणि फराळाचे पदार्थ दाखवले जातात. त्यानंतर पंचमीच्या दिवशी सकाळी पूर्णावरणाचा नैवेद्य दाखवून दुपारनंतर उपवास सोडला जातो. परंतु यावेळी मात्र पहिला श्रावणी सोमवार सुद्धा आलेला आहे. अशा वेळी काय करायचं? ज्यांचा चतुर्थीला उपवास सुरू होतो अशांनी काय करा, तुमच्या घरामध्ये जर पद्धत असेल दुपारनंतर उपवास सोडण्याची तर तुम्ही सोडू शकता. आणि श्रावणी सोमवारचा उपवास हा आणि संध्याकाळी मात्र फराळाचा पदार्थ खाऊनच तुम्ही हा श्रावणी सोमवारचा उपवास कंटिन्यू करू शकता. पण हे सर्वस्वी तुमच्या घरामध्ये चालत असेल, अशी पद्धत असेल तरच करायचं आहे. अन्यथा पंचमीला दुपारनंतर उपवास सोडण्याऐवजी तुम्ही हा उपवास संध्याकाळपर्यंत कंटिन्यू करायचा आहे आणि सायंकाळच्या शिवपूजनानंतरच उपवास सोडायचा आहे, जेणेकरून तुमचा भावाचा उपवास सुद्धा होईल आणि श्रावणी सोमवारचा उपवास सुद्धा होऊन जाईल. परंतु बघा, ज्यांच्याकडे नागपंचमीच्या दिवशी भावाचा उपवास केला जातो त्यांनी काय करायचं आहे, त्यांनी त्यांच्या पद्धतीप्रमाणे, परंपरेप्रमाणे त्यांच्या घरामध्ये त्या ठिकाणचे जे काही पद्धती असतील त्या पद्धती अनुसरून तुम्ही तुमचा उपवास जो आहे तो सोडायचा आहे. त्याचा पुढचा प्रश्न आहे की उपवासामध्ये कोणते पदार्थ खाल्ले पाहिजेत? तर उपवासामध्ये तुम्ही उपवासाचे पदार्थ जसे की दूध आहे, फळं आहेत, साबुदाण्याची खिचडी आहे, बटाट्याचे वेफर्स असतात, शेंगदाणे असतात
असे पदार्थ तुम्ही आवर्जून खाऊ शकता. त्यासोबत चहा घेत असाल तर चहा सुद्धा घेऊ शकताय. परंतु कॉफी पिणं मात्र आवर्जून टाळा. कॉफी मात्र उपवासाला चालत नाही. यानंतर पुढील प्रश्न आहे, उपवास चुकून तुटला तर काय करायचं? याचं उत्तर आहे, चुकून उपवास तुटला तर मनात अपराधी भावना ठेवू नका. भगवान शिव आणि नागदेवतेचे स्मरण करून मनापासून क्षमा मागा आणि प्रार्थना करा आणि शक्य असल्यास उर्वरित दिवस श्रद्धेने व्रताचे पालन करा. जाणून बुजून नियम मोडण्यापेक्षा चूक झाल्यानंतर श्रद्धेने प्रार्थना करणं हे सगळ्यात महत्वाचं असतं. लहान मुलींनी भावासाठी उपवास करावा का? तर लहान मुलींनी उपाशी राहण्याची गरज नाही. त्यांच्या वयाचा आणि आरोग्याचा विचार करून त्यांना उपवास करण्याऐवजी पूजा, प्रार्थना किंवा नागदेवतेला नमस्कार करण्यास सांगायचं आहे. त्यानंतर बघा, मासिक पाळी असल्यास नागपंचमीची पूजा करता येते का? मासिक धर्मामध्ये तुम्ही पूजन करू शकत नाही, पण मनापासून प्रार्थना करू शकता, नामस्मरण करू शकता, मानस पूजा करू शकता. म्हणजेच मनाने तुम्ही हे सर्व शिवपूजन, नागपंचमीचं पूजन करत आहात हे तुम्ही मनापासून करू शकता. यासोबतच बघा, उपवास तुम्ही या दिवशी करू शकता, परंतु पूजन करू शकत नाही. गर्भवती महिलांनी नागपंचमीचा उपवास करावा का? तर गर्भवती महिलांनी कठोर किंवा निर्जळी उपवास स्वतःहून करू नये. शरीराला आणि बाळाला आवश्यक पोषण मिळणं तितकंच महत्वाचं आहे. व्रताची इच्छा असल्यास उपवास न करता पूजा, प्रार्थना आणि नामस्मरण करता येते. आहाराबाबत डॉक्टरांचा सल्ला प्राधान्याने घ्यायचा आहे आणि मगच उपवास करायचा आहे. यानंतर घरातील पुरुष नागपंचमीची पूजा करू शकतात का? तर हो, अगदीच. नागपंचमीची पूजा ही केवळ महिलांनीच करावी असं काही नाहीये. घरातील पुरुषही श्रद्धेने नागदेवतेचं पूजन, मंत्र जप आणि प्रार्थना करू शकतात. विशेषतः ज्यांना कालसर्प आहे, ज्यांना राहू आणि केतूचे दोष आहेत, आयुष्यामध्ये खूप अडचणी येत आहेत, कालसर्प दोषामुळे संतान प्राप्तीमध्ये अडचणी निर्माण होत असतील, तर तुम्ही अशा परिस्थितीमध्ये किंवा नागपंचमीची पूजा, स्तोत्र, मंत्र हे करू शकता. कालसर्प दोष निवारण्यासाठी काही विशेष मंत्र आणि स्तोत्रांची सेवा आहे, ही मी माझ्या शॉर्ट व्हिडिओ मध्ये दिलेली आहे. याची लिंक मी डिस्क्रिप्शन मध्ये देते, तुम्ही ते जाऊन नक्की चेक करा, जेणेकरून तुम्हाला नागपंचमीच्या दिवशी कोणती सेवा करावी हे समजून जाईल. तर माझी एक मनापासून विनंती आहे, माझ्या या युट्यूबच्या प्रवासामध्ये मला तुमची साथ हवी आहे. तुमचं एक सबस्क्रिप्शन माझ्यासाठी फक्त एक संख्या नाही, तर आम्ही तुझ्या सोबत आहोत असं सांगणारा तुमचा आशीर्वाद असणार आहे. त्यामुळे चॅनलला अजून सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा. मला यामध्ये काही शंका असतील तर मला कमेंटमध्ये विचारा. तुमच्या सर्व प्रश्नांची उत्तरे देण्याचा मी मनापासून प्रयत्न करीन. श्री स्वामी समर्थ. हर हर महादेव.